तुमच्याकडे टाळ्यांना टोल आहे का? मग जरा वाजवीत जा. किती गोड वर्णन आलंय. तुझा देवारा मांडिला हो करी कृपा. गोड. मला असं वाटलं हे म्हटल्यानंतर एखादी आईबाई उठती का काय. तुम्हाला एक सांगू का, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये घुमण्याचे 11 प्रकार सांगणारा पठ्ठया हा 1-2 मी नमुन्याला देऊन जातो, कारण मी सांगून गेलो सगळंच काय आता जमायचं नाही. महाराज आतापर्यंत तुम्ही पाहिलं का, म्हणे देव अंगात येतोय. ज्यांची भक्ती आहे, ज्यांची साधना आहे, त्यांच्या म्हटलं तर काही हरकत नाही. तोही अंगात येत नाही, फक्त अंश स्वरूपानं त्या ठिकाणी तो शक्ती प्रदान करत असतो. आणि अंगात कोणाचे येत माहिती का, ज्यांच्या 8-8 दिवस आंघोळी नाही, जे कधी तोंडाला ब्रशही लावती नाही. देवाची चॉईस का एवढी थर्ड क्लास आहे का हो? सांगा ना. आंघोळी नाही, पांघोळी नाही, आणि ते म्हणते देव आला, देव आला. महाराज कधी ज्ञानोबराय म्हटले माझ्या अंगात देवाला, कधी तुकोबराय म्हटले. बरं मला सांगा ना, कधी सलमान खान म्हटलं का माझ्या अंगात मसोबा आला? कधी शाहरुख खान म्हटला का? नाही. आपल्याच कसं काय येतो. आणि महाराज एवढे सोंग करीत्या, एवढे ढोंग करीत्या, कसे करीत्या मी तुम्हाला सांगतो. फक्त भजन करा विठ्ठल. तुम्ही आमच्या इकडं नाशिकला कधी वणीला आले का? वणीला आले ना? किंवा इथं कुठल्या तरी देवीचं मंदिर असेल ना, कुठल्या देवीचं आहे हा सांगा ना. तुळजाभवानी. तुळजाभवानी, तुळजापूरची. वा वा वा. मी कोणाच्याही भावना दुखवत नाही, पण एक गोष्ट लक्षात घ्या, देव अंगात येणं म्हणजे एवढं सोपं नाही हो. तुम्ही त्याचं नाव घेती नाही, पूजा करते नाही, आंघोळ करते नाही, पांघोळ करते नाही, आणि देव तुमच्या अंगात येतो. त्याला दुसरं काम नाही का? दुसरं काम नाही का? आणि काहीच करावं लागत नाही, फक्त अशी जाळी घालायची पहिली. तसा मी 6,000 रुपये महिन्यानं क्लास सुद्धा घेतो बर का, हे शिकवायचा. जर तुम्हाला यायचं असेल तर या. जातेगावकर महाराज तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देईल मी बर का. तुम्ही जोडीनं आले तर स्पेशल डिस्काउंट. आमचे पेटीवाले बापू तर पहिलं या महाराज. तुम्ही काही नाही, फक्त पहिली जाळी घालायची, अशी जाळी, आणि सुरुवातीला फक्त असं करायचं, असं करायचं. आता जर तुम्ही माझ्या सोबत आवाज दिले तरच माझी आई येईल बर का, नाही तर आई येणार नाही. 1 नंबर. भाऊ आईला इकू लागत नाही रे, इको कमी कर. आई बिगर इकोची येते, आईला इकू नको देऊ, नाही तर आई यायची नाही बरं, आणि आली तर तोच बोकांडी बसायची रे बाबा. आणि ती माझ्या अंगात येऊन जर तुझ्या आवाली आली कसं होईल? लक्ष द्या. फक्त जाळी घालायची आणि सगळ्यांनी आवाज द्यायचा बर का. जर आवाज दिली तरच येईल. बोल तुळजाभवानी माते की. काय तुमचा आवाज? अरे इथून तुमचा आवाज माझ्या घरापर्यंत गेला पाहिजे, आणि माझी बायको म्हटली पाहिजे संपलं बाई याचं कीर्तन. जोरात जोरात घुमायचे. फक्त तुम्हाला 3 प्रकार सांगतो आणि पुढे चालतो मोठ्या प्रेमानं. बोल सप्तशृंगी माते की. आता बघ झाडाला बघ काय पाहिजे आम्ही. दुसरा गुचकी घुमणं, आणि तिसरा तलेच बेकार. तुम्ही अजून घ्या, मी परत चहा ठेवून येतो. काय घुमत्या बाया. एक तलय बेकार. जिब्बा जिब्बा जिब्बा. तुम्ही बरोबर ते डपवाले झाले. तळकता 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 तळकता. महाराज इथंच लोक चौक्या लिंब घेऊन येतील, कुठं तुम्ही माग लागा त्या. महाराज अवघडी. वारकरी संप्रदायामध्ये देवदेवीचं ऐक्य आहे. किती ठिकाणी वर्णन केलंय. येईवो
येई धावनिया. त्याई भगवतीचं स्वरूप डोळ्यासमोर ठेवून त्या पांडुरंगाचं वर्णन केलंय. वारकरी संप्रदायामध्ये देव देवीचं ऐक्य आहे. विठ्ठला तुम्ही गोड चिंतन ऐकणारे म्हणून तुमच्या समोर एक पौराणिक विषय मांडतो, लक्षपूर्वक ऐका. थोडासा विषयाला बाजूला आहे, पण माझ्या माता माऊलींचं नवरात्र आलंय म्हणून सांगतोय, लक्षपूर्वक ऐका. या महाराष्ट्राच्या भूमीचा विचार केला तर महाराष्ट्राच्या भूमीमध्ये 3.5 शक्तिपीठ आहे. कोणकोणती? सप्तशृंगी वनीची, आपल्या जवळची असणारी तुळजाभवानी, कोल्हापूरची असणारी महालक्ष्मी, आणि एक आहे रेणुका माता माहूरची. फार गोड प्रसंग, लक्षपूर्वक ऐका. पौराणिक रेणुका पुराणातला प्रसंग आहे. 3.5 शक्तिपीठाचा विचार जर केला तर 3.5 शक्तिपीठामधलं एक शक्तिपीठ अर्धपीठ आहे. पण 3 देव्यांचं स्वरूप हे परिपूर्ण आहे, पण एका भगवतीचं स्वरूप हे अपूर्ण आहे. कसं? वनीची सप्तशृंगी जर पाहिली तर 18 भुजधारी आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी पाहिली तरी संपूर्ण स्वरूप आहे. तुळजापूरची तुळजाभवानी पाहिले तरी परिपूर्ण स्वरूप आहे. पण जगाच्या पाठीवर तुम्ही कुठे जरी गेले तर रेणुका माते, का रेणुका मातेच्या तांदळाची पूजा केली जाते? लक्षपूर्वक. रेणुका माता म्हणजे कोण? तर पुराणामध्ये एक ऋषी झाले, त्या ऋषींचं नाव आहे जमदग्नी ऋषी. पण जगाच्या पाठीवर तुम्ही कुठे जरी गेले तर रेणुका मातेच्या फक्त तांदळाची पूजा केली जाते. का रेणुका मातेच्या तांदळाची पूजा केली जाते? लक्षपूर्वक ऐका. फार गोड प्रसंग. ही रेणुका माता म्हणजे कोण? तर पुराणामध्ये एक ऋषी झाले, त्या ऋषींचं नाव आहे जमदग्नी ऋषी. जमदग्नी ऋषींच्या पत्नीचं नाव रेणुका माता. पूर्वीच्या काळी जमदग्नी गोत्रातल्या लोकांना मुली देत नव्हते. आता कोणालाच देती नाही. कारण रेणुका मातेचं लग्न ज्या वेळेस त्या ठिकाणी झालं, जमदग्नींची सेवा करण्यामध्ये रेणुका माता तल्लीन आहे. आणि रेणुका मातेचा नित्यक्रम काय आहे? रेणुका मातेनं रोज गंगेवरती जावं, गंगेत स्नान करावं आणि आपल्या पदरामध्ये पाणी घेऊन यावं. कशात आणायचं? पदरात. पदरामध्ये पाणी घेऊन यावं आणि त्या पदरातल्या पाण्यानं आपल्या नवऱ्याचे पाद्यपूजन करून पाय धुवावे आणि पाद्यपूजन करावं. तुम्ही हे करायच्या भानगडीत पडू नका बरं. अजिबात नाही. तुम्ही फक्त डोक्यावर पदर घ्या, त्याच्यात तुमचाही दोष नाही. कारण तुम्ही कीर्तनातच ऐकलं, डोईचा पदर आला खांद्यावरी. त्याच्यात तुम्हाला दोष देऊ नये. फक्त पंढरीचे पेठे मांडियेले पांड करू नका. विठ्ठला रेणुका मातेचा त्या ठिकाणी नित्यक्रम आहे. जावं, गंगेवरती स्नान करावं आणि आपल्या पदरामध्ये पाणी यावं, आणावं आणि आपल्या नवऱ्याचे पाय धुवावे. जगामध्ये कुठे जरी गेले तरी रेणुका मातेच्या फक्त तांदळाची पूजा का केली जाते सांगतो, लक्षपूर्वक ऐका. रेणुका मातेनं जावं, स्नान करावं, पाणी आणावं. पण एक दिवस घडलं काय? नदीमध्ये रेणुका मातेनं त्या ठिकाणी स्वर्ग लोकातील काही गंधर्व आले होते, त्यांचा संसार पाहिला. आणि संसार पाहिल्याबरोबर अंतकरणामध्ये काम भावना जागृत झाली. अरे, पवित्र असणारं मन, निर्मळ असणारं अंतकरण आता दूषित झालंय. परमार्थ करण्यासाठी चित्त सुद्धा निर्मळ लागतं. कारण तो का म्हणे चित्त करारे निर्मळ, आणि मग येऊन गोपाळ राहिले. अरे, दूध जरी घ्यायचं असलं तरी त्या ठिकाणी खरकाट्या पात्रामध्ये घेता येत नाही. जर ते घेतलं तर दूध काय होतं? नासतं. रेणुका मातेनं ज्यावेळेस त्या गंधर्वांचा संसार पाहिला त्यावेळेस मनामध्ये त्या ठिकाणी वाईट विकृती जागृत झाली. आता 100 वेळा रेणुका माता पदरामध्ये पाणी घेते, पण पदरामध्ये पाणी येत नाहीये. काय करावं?
रेणुका मातेला माहित होतं, मी जर माझ्या नवऱ्याचं पाद्यपूजन केलं नाही, माझ्या पतींना जर हे कळालं तर ते मला अपराध म्हणून शिक्षा करतील. त्या दिवशी रेणुका माता जमदग्नी ऋषींच्या दर्शनासाठी गेल्या नाही. पण दुपारच्या सुमारामध्ये जमदग्नी ऋषींनी डोळे बंद केले आणि नित्यनेमानं येणारी आपली पत्नी आज का आली नाही म्हणून जाणलं तर लक्षात आलं, आपली बायको आता पहिल्यासारखी राहिली नाही. तिचं पातिव्रत्य त्या ठिकाणी नष्ट झालंय. आता मला तिची गरज नाही. रेणुका मातेचं ते त्या ठिकाणी ज्यावेळेस कर्म लक्षात आलं त्यावेळेस जमदग्नी ऋषींनी आपल्या 3 मुलांना आवाज दिला, जा आणि तुमच्या आईचं शिरधडा वेगळं करा. कोणीच गेलं नाही. मग सगळ्यात आवडतीचा त्या ठिकाणी मुलगा त्याला आवाज दिला, परशुराम. आणि त्यावेळेस परशुराम आले आणि परशुरामजींना म्हणावं, बोला पिताजी, काय आज्ञा आहे? माझं एक काम आहे, करशील? नक्की करेल. काय सांगा तरी. अगोदर वचन दे. दिलं वचन. काय काम आहे सांगा ना. जा आणि तुझ्या आईचं शिरधडा वेगळं कर. आता मला तिची गरज नाही. त्याच वेळेस त्या ठिकाणी त्या परशुरामानं त्या ठिकाणी भगवान शंकराकडनं मिळालेला परशु घ्यावं, जावं धडार दिशी आपल्या आईचं शिरधडा वेगळं करावं, पुन्हा त्या ठिकाणी यावं आणि आपल्या पितामहांसमोर उभं राहावं, म्हणावं, पिताजी, बाबा, तुम्ही सांगितलेलं त्या ठिकाणी काम केलंय, बोला काय आज्ञा. जमदग्नी ऋषी म्हटले, वा, थोर पितृभक्त आहे, बोल तुला काय पाहिजे. परशुरामजी म्हटले, मी जे मागेल ते मला देणार, नक्की देणार. बोल तुला काय पाहिजे. परशुरामजींनी त्या ठिकाणी जमदग्नी ऋषींना म्हणावं, अगोदर वचन द्या. दिलं वचन. आणि मग परशुरामजींनी म्हणावं, पितामहा, ज्या आईच्या पोटी मी जन्म घेतला आणि तुमची पितृभक्ती पार पाडली, ती माझी आई मला परत पाहिजे. काय म्हणावं पुढचं ऐका. ज्या आईच्या पोटी मी जन्म घेतला आणि तुमची पितृभक्ती पार पाडली, ती माझी आई मला परत पाहिजे. तोपर्यंत रेणुका मातेचं शिर हे यज्ञ कुंडामध्ये भस्म झालं होतं. रेणुका मातेला एका दुसऱ्या महिलेचं शिर बसवलंय. रेणुका मातेनं परशुरामाला म्हणावं, परशुरामा, ज्या वेळेस त्या ठिकाणी माझं देहावसन होईल, माझ्या आवडत्या जागेवरती माझं अंत्येष्टी कर्म कर आणि माझ्या चितेमधनं 3 वेळा आवाज येईल, पण मागे फिरून पाहू नको. ऐका. ज्यावेळेस रेणुका मातेचं देहावसन झालं, परशुरामानं रेणुका मातेचं प्रेत आपल्या खांद्यावरती ठेवलंय. 19 गावांना टेकवलंय. किती? हा, माहूर असेल, आंबेजोगाई असेल, राणी सावरगाव असेल, आणि शेवटचं 19वं गाव आहे मातृपितृधाम. त्या ठिकाणी टेकवलं. आकाशवाणी झाली, परशुरामा, याच ठिकाणी माझं अंत्येष्टी कर्म कर. आणि ऐका, परशुरामानं त्या ठिकाणी सरण रचलेलं आहे. रेणुका मातेचं प्रेत त्या ठिकाणी सरणावरती ठेवलंय. अंत्येष्टी कर्माला आता सुरुवात झाली. चिता त्या ठिकाणी पेटलेली आहे. परशुरामानं त्या ठिकाणी चिता पेटवावी आणि त्या ठिकाणी पुढे निघावं. आणि त्याच वेळेस घडलं काय, त्या चितेमधनं पहिला आवाज झाला, परशुराम. परशुरामानं मागे फिरून पाहिलं नाही. परशुरामाला आठवलं, माझ्या आईनं मला सांगितलं होतं की बाळा, चितेमधनं त्या ठिकाणी 3 वेळा आवाज येईल, पण मागे फिरून पाहू नको. परशुराम पुढे चालताय. पुन्हा दुसरा आवाज झाला, परशुराम. आजूबाजूचे लोक बोलू लागले, किती निर्दयी काळजाचा आहे. अरे,
जन्मदाती आई जळत्या निखाऱ्यामधनं जळत्या चितेमधनं आवाज देते तरी मागे फिरून पाहत नाही. किती दुर्दैवी आहे, किती नास्तिक आहे. आणि पुन्हा चितेमधनं तिसरा आवाज झाला, परशुराम. आणि मात्र त्यावेळेस परशुरामाचं हृदय सद्गतीत झालं. अरे अंतकरण दातून आलं आणि आईनं दिलेलं प्रेम, जिव्हाळा, वात्सल्य सगळं काही आठवलं. आणि परशुरामानं मागे फिरून पाहिलं. त्याच वेळेस त्या चितेमधनं रेणुका मातेचा फक्त तांदळा मुखवटा बाहेर आला. आणि तेव्हापासनं रेणुका मातेच्या फक्त मुखवट्याची पूजा केली जाते. विठ्ठला.